नमस्कार मंडळी. तर मी ह्या वाट्या 2 घेतलेत बघा. आता मी गळ्यातलं कसं गाठवलंय ते तुम्हाला सांगणार आहे. तर त्याला 2 पदरी धागा असा लावून घेतलाय. आता तिथं तुम्हाला धागा लावता येतच असेल. दोन्ही म्हणजे जुळवून धरायचे आणि आतमधून घेऊन डबल गाठ मारायच्या. 2 वेळा करायचं. आता हे 2 बाजू असतात ना ओपन मागच्या, मग त्याला एक गाठ द्यायची. आता मी काळ्या आणि पिवळ्यामध्ये गाठवणार आहे. हे काळं पिवळं मणी काही गाठवलेलं नसते बघा, किंवा ते सुईला गाठ मारून डायरेक्ट त्याच्यातून घेतलं तरी चालते. हे असं करून तुम्हाला कसं काळ्यामध्ये पिवळ्यामध्ये कसंही गाठवू शकता. तर मी काळ्या आणि पिवळ्यामध्ये गाठवणार आहे. त्यामुळे एक आड मणी ओवून घेणार आहे. आता तुम्हाला उंचीला किती पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकताय. मी आता थोडंसं काळे आणि पिवळे मणी गाठवायला लागले. तर साईज आता लहान मोठी असते. तर तुम्हाला कोणती साईज आवडेल ती, बाजारात कोणतीही साईज अवेलेबल असते बघा. आता माझ्याकडे हे सगळे मिक्स आहेत. त्याच्यातूनच मी निवडून मी हवं तेवढं घेणार आहे. तर एवढं ओवून घेतलेत बघा. मग हे बरोबर जातात त्याच्यामधून, कारण जरा मोठं असल्यामुळे व्यवस्थित जाते. मग धागा व्यवस्थित आपण काढून घ्यायचा त्याच्यामधून. तुम्हाला समजतंय ना? नसेल समजत तर मला म्हणजे सांगू शकताय. बघू शकताय तुम्ही. असं मग सुईमधून जाते धाग्यातून. त्या धाग्यात सुई टाकावं लागते. आता हे माझ्याकडे रेडीमेडच ओवलेलं आहे. तर त्या धाग्याला पण गाठ मारून दिली आणि असं त्यामधून सोडून द्यायचं. आता हे 2 पदरीला आपण गाठ मारल्यावर बरोबर त्याच्यातून असं सोडलं का बरोबर जाते बघा. आता गाठवून देणारे पण असेच करतात. जास्त वेळ काही गाठवायचे नसतात. ते धागे विकत भेटतात त्याच्यातूनच सोडतात. कारण ह्यालाच एक गाठ दिली का ते बरोबर व्यवस्थित धागे जातात. लई छोटं मणी असले का जात नाहीत. मग त्याला सुईनेच ओवावं लागते. आता मी बघा ह्या गाठ मारलेली सुईच्या धाग्याला, त्याच्यातूनच ही धागा दोन्ही काढून घेते. मग त्याच्यातून अशी सोडलं का बरोबर मणी जातात बघा. समजलं का तुम्हाला? असं करावं लागते. आणि आता मग माझ्याकडे ऑलरेडी दुसरं गाठवलेलं आहे. ते पण तसंच मी आता इकडच्या बाजूला सोडलं तसंच त्या पण बाजूला सोडून घेणार आहे. तर त्या धाग्याला पण गाठ द्यायची असते आणि ते बरोबर जाते. नसेल समजलं तर मला कमेंटमध्ये सांगा. नंतर दुसरा व्हिडिओ वगैरे अजून अपलोड करेन. आता हे सगळं माझ्याकडून गाठवून झालं होतं बघा. आणि माझी एक चूक मला महागात पडली की माझ्याकडून एक डबल मणी गेला होता. आणि ते फोडण्याच्या नादात माझ्याकडून धागाच खराब झाला. तर तुम्ही तसं करू नका, कारण कशानंतर हलक्या हाताने फोडायचा होता. पण मी दुसऱ्यानेच फोडल्यामुळं हे मला धाग्यातून सगळी मणी रिटर्न घ्यावं लागली. आणि नंतर मग मला दुसरा नवीन धागा तिथं जोडावा लागला. तर गाठवताना काळजी घेतली पाहिजे. मग नंतर मी दुसरा धागा तिथं जॉईन केला. मग नंतर ही मणी सोडून घेणार होते. आता इथं बरोबर ते मध्येच खराब झाल्यामुळं मला पण काय करता आले नाही. त्यामुळे मणी सगळी रिटर्न करावं लागली आणि मला दुसरा नवीन धागा जोडून नंतर मला डबल एक साईड ओवावं लागली. कधी कधी होतं असं आपल्याकडून. माझ्याकडून डबल पडलं होतं, त्यामुळं ही चूक झाली बघा. डबल व्यवस्थित मी असं गाठवून घेतले. हे आता डबल मी व्यवस्थित गाठवून घेतले बघा. आता जेवढं उंचीला आपल्याला गळ्यातला पाहिजे तेवढं करू शकतोय आपण. व्यवस्थित पकडायचं आणि एक्स्ट्रा मणी आहेत ना, उंचीला जेवढं पाहिजे तेवढं, जेवढे एक्स्ट्रा आहेत तेवढे आपण काढून घ्यायचे बाजूला. म्हणजे जेवढी उंची पाहिजे तेवढी ठेवू शकताय तुम्ही किती पण. आता मी गळ्यातून काढण्यासाठी त्यामुळे मोठंच ठेवले, कारण ह्याला फिरकी बसवणार नाही. कारण फिरकी बसवली का आता उन्हाळ्याचा खूप त्रास होतोय बघा. मानेला जास्त गरमीने त्रास होतो. मग पायात पकडायचं अंगठ्यामध्ये, म्हणजे आपल्याला गाठ व्यवस्थित मारता येते. असं गाठ मारता येत नाही व्यवस्थित, कारण मागं पुढं होते. व्यवस्थित गाठ मारून घ्यायची. जास्त पॅक नाही करायची, थोडंसं नॉर्मल लूज ठेवायला लागते, जेणेकरून ते मणी खूप टाईट होतात. टाईट झाले का मग गळ्यातले धाग्याला पण ओढ लागते. ते लवकर तुटलं पण जाते गळ्यातलं. पण मणी फिरले पाहिजे तितकंसंच लूज ठेवायचं, जास्त पण नाही. व्यवस्थित गाठ मारून घेतली बघा. मी जास्त पण गॅप ठेवला नाही, नॉर्मलच ठेवला आहे. मग थोडासा धागा कट करून घेतला आहे. मग त्याला काडीपिटीने थोडंसं जाळून ते 4 धागे असतात ते पॅक करून घ्यायला लागतात, कारण ह्याची गाठ पटकन सुटतात. आता आपल्याला गळ्यातले ते धागे निघून पडलेलं पण समजायचं नाही गाठवलेलं. त्यामुळे फिरकी नाही टाकली तर असे पॅक करायचं.
व्यवस्थित पॅक होऊन जाते. कारण जरी गळ्यातलं तुटलं तरी ती गाठ सुटत नाही, एवढं पॅक राहते बघा. तर काय तुम्हाला वाटलं असेल व्हिडिओमध्ये तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्यासाठी दुसरा व्हिडिओ पण तयार करून मी टाकेन. तर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा. चला बाय. चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.